वेलकम टू मौर्य पब्लिकेशन. माय सेल्फ ऐश्वर्या. आज आपण 2024चा संस्कृतचा समरचा पेपर डिस्कस करणार आहोत. पार्ट 1 डिस्कस करूयात. तर दरवर्षीप्रमाणे किंवा गेल्या वर्षीपासून जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न फॉलो झालेला आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल पण मॉडरेट होती आणि जे पॉईंट्स सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत त्यानुसारच पेपर आलेला होता. आता पहिला प्रश्न बघा. अधोदत्तानां पदानां संधी छित्वा वा योजयित्वा लिखत. म्हणजे इथं काय करायचं, 1 मार्कला तुमचा एक क्वेश्चन आहे, बरोबर. म्हणजे इथं हे जर ही संधी तुम्ही व्यवस्थित लिहिली, देवेंद्र देव प्लस इंद्र हे जर व्यवस्थित लिहिलं तरी इथं तुमचा 1 मार्क मिळून जातो. त्यानंतर सेकंड आहे कुक्षा वादमाणम. याची संधी काय येणार, कुक्षव प्लस आदमाणम. इथं फक्त आपल्याला फोड करून लिहायची आहे संधीची. इथं सूत्र लिहिणं एक्सपेक्टेड नाही, एवढं लिहिलं की इथं 1 मार्क भेटून जातो. त्यानंतर चरकस्तु, चरकः प्लस तू. त्यानंतर आचरेत प्लस नित्यम, ह्याचं संधी काय होईल, आचरेन नित्यम. त्यानंतर सम्यक प्लस गत्या, सम्यक गत्या. असे जर तुम्ही 5च्या 5 हे करेक्ट आन्सर लिहिले तर इथे तुम्हाला 5 मार्क्स मिळून जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे बी. आता ह्याच्यामध्ये बघा समासिक शब्द लिहायचेत आपल्याला. मग अधोदत्तानां पदानां विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत. म्हणजे सामासिक शब्द दिलेला आहे त्याचे तुम्हाला काय लिहायचे, समास शब्द लिहायचे, विग्रह लिहायचा आहे. समास ओळखणं सुद्धा इथे एक्सपेक्टेड नाही, फक्त विग्रह वाक्य लिहा म्हटलेलं आहे, बरोबर. आता पहिलं काय, वृद्धी क्षयो. वृद्धी ही च, क्षय च. आता इथं काय तर च आलं की आपण त्याला काय म्हणत असतो, द्वंद्व समास किंवा इतरेतर द्वंद्व. ठीक आहे. त्यानंतर आयुष वेद. इथं काय षष्ठी तत्पुरुष आहे, आयुर्वेद. आयुर्वेद लिहिलं एवढंच तरी पण चालतं, पण त्याची समास आपली प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून विग्रह वाक्य लिहायचे, फक्त समास ओळखायचा नाही. फक्त याचा विग्रह लिहिला तुम्ही इथं 1 मार्क तुम्हाला भेटून जाणार. त्यानंतर इथं सुद्धा आयुष वेद, इथं आयुर्वेद एवढा शब्द लिहिला, इथं तुम्हाला 1 मार्क भेटून जाणार. इथं समास ओळखायचा नाही किंवा टाईप ओळखायचा नाही, तरीसुद्धा आपण एक प्रॅक्टिस होऊन जावी म्हणून लिहिले. त्यानंतर वैद्यनिंदित. वैद्यनिंदित. आता वैद्याने निंदिलेला, इथं 2 समास होऊ शकतात बघा. वैद्यनिंदित, वैद्याने, वैद्यनिंदित म्हणजे वैद्याने निंदिलेला, किंवा असं पण होऊ शकतं त्याचं तृतीय तत्पुरुष. किंवा वैद्यही निंदित यस्य, यह किंवा यस्य सह म्हणजे बहुव्रीही समास. वैद्याने निंदिलेला असा तो, असं बहुव्रीही समास सुद्धा याचा होऊ शकतो. एका समासाचे म्हणजे अनेक समास होऊ शकतात, एका शब्दाचे, एका सामासिक शब्दाचे अनेक समास होऊ शकतात. ठीक आहे. हे बहुव्रीही समास लिहिलं तरी चालतं किंवा तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष समास लिहिलं तरी चालतं. चक्रपाणी बघा, चक्रपाणी, चक्रम पाणी यस्य सह. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ज्याच्या हातामध्ये, पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये काय आहे, चक्र आहे असा तो, काय झालं, बहुव्रीही समास. त्यानंतर शक्तिम अनतिक्रमी, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. ठीक आहे. कोणता समास येतो, अव्ययीभाव समास. आता याच्यामध्ये आपण जर एक पॅटर्न फॉलो केला तर आपल्याला काय काय एक क्वेश्चन फिक्स असतो समासवरती, बरोबर. म्हणजे SAQ मध्ये, त्यामध्ये पण अव्ययीभाव समासाची जी उदाहरणं आहेत ती कॉमन आहेत. एक 15-20 उदाहरणं दिली असतील, बरोबर. तीच पाठ करायची आहेत आपल्याला. म्हणजे अव्ययीभाव समास ओळखायला खूप सोपं आहे की उपसर्ग आलेला पाहिजे, सुरुवातीचा शब्द कसा पाहिजे, उपसर्ग. आता यथा किंवा उप, सम, पर, निस हे जे काही उपसर्ग आहेत ते उपसर्ग याला लागलेले असतात, बरोबर. त्यामुळं अव्ययीभाव समास किंवा कोणतेही समासाचे प्रकार असतील ते ओळखायला सोपं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर C. आता ह्या क्वेश्चन नंबर C मध्ये सगळ्यात जास्त स्कोअर होतो तो इथं होतो, रिक्त स्थानाने पुरं येतं. म्हणजे काय, रिकाम्या जागा भरा. खूप सोपं, म्हणजे कॉमन सेन्सनं जर हा प्रश्न सोडवला तर इथं तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळतात. म्हणजे इथले हे मार्क्स घालवूच नाही, बरोबर. पहिलं बघा, विवादेन अलम म्हणजे विवाद थांबवा. यदी, यदी तरीही बघा, यदी वायू वर्धती तरीही कंप जायते. चौथं काय, आयामो विविधो अंगाणां व्यायामः इति कीर्तितः. 5th काय आहे, दोषैः सह धातवः शरीरम धारयति म्हणजे दोषांच्या सह
धातू शरीराचे काय करतात, धारण करतात. हे तुमचे काय होतात, इथं 5 मार्क्स मिळून जातात रिक्त स्थानाने पूर्यतमध्ये. सगळ्यात जास्त स्कोर म्हणजे संस्कृतचा पेपर 1चा जो पेपर आहे ना, हा पार्ट 1, ह्याच्यात स्कोर जास्त होतो. म्हणजे टू दी पॉईंट आन्सर लिहायचं आपल्याला, इथं जास्त फापट पसारा लिहायचं नाही. आता ह्याच्यामध्ये डी शब्दरूपाने लिखत युष्माकम. आता पहिलं काय आहे, युष्माकम. पहिलं तर आपल्याला ह्याचा मूळ शब्द लिहिला पाहिजे, युष्मद सर्वनाम. ठीक आहे, षष्टी बहुवचन. त्यानंतर ना धातारम. धातारममध्ये मूळ शब्द धातृ, कसा आहे, ऋकारांत शब्द आहे, द्वितीया एकवचन. त्यानंतर ना मातारी, मातृ हा मूळ शब्द झाला, ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, सप्तमी एकवचन. त्यानंतर ना संहितायाम. संहिता हा त्यातला काय झाला, मूळ शब्द झाला. बरोबर, कसा आहे शब्द, आकारांत आहे, कसा आहे, ती संहिता म्हणतो ना. बरोबर, म्हणजे स्त्रीलिंगी आणि सप्तमी एकवचन. त्यानंतर ना प्रकृती. प्रकृती कसा शब्द आहे, इकारांत. इकारांत स्त्रीलिंगी, प्रथमा किंवा प्रथमा द्विवचन. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे उपसर्ग. उपसर्ग दिलेले आहेत. उपसर्गांवरून लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं होतं की किती असतात उपसर्ग, 20 आहेत. बरोबर, 20 उपसर्ग. याच्यावरचा क्वेश्चन एकतर फिक्स आहे. बरोबर, 20 पैकी 5 उपसर्गांवरून तुम्हाला फिक्स म्हणजे फिक्स काय येते, वाक्य बनवायला येते. बरोबर, 20 उपसर्गांची वाक्य पाठ करून ठेवा. कोणतीही पाठ केलेली असतील त्यापैकी 5 येणार, ती 5 लिहून काढायची. बघा आता ह्याच्यामध्ये पहिलं काय आहे, परा. परा युद्धे स पराभवती, म्हणजे युद्धामध्ये त्यानं काय केला, पराभव केला. परा हा इथं काय आहे, उपसर्ग आहे. आता ह्याच्यामध्ये वाक्य कोणी कसंही लिहू शकतं, म्हणजे हेच लिहावं असं नाही. तुमचं तुम्ही मनाने दुसरं लिहिलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर नवी कृतघ्न उपकारम विस्मरती, म्हणजे कृतघ्न लोक असतात त्यांना उपकारांचे विस्मरण होते. उपह सज्जन उपकरोती सदैव, म्हणजे सज्जन लोक काय करतात, सदैव उपकार करतात. त्यानंतर ना सम संभवामी युगे युगे, असं छोटी छोटी वाक्य लिहिली तरी सुद्धा चालतात. गुरुहु किंवा दुसरं कोणतं लिहू शकतो आपण, गुरुहु शिष्यम संस्करोती, म्हणजे संस्कार करतात. गुरु शिष्यावर काय करतात, संस्कार करतात. त्यानंतर ना आ महिला नद्या जलम आणयती, म्हणजे महिला काय करते, नदीचे जल किंवा पाणी आणते, नदीतून पाणी आणते. त्यानंतरचा विषय हा सुद्धा स्ववाक्येषु योजयेत. बघा इथं पहिला काय आहे, मधुरम फलम. काय आहे, मधुरम फलम. आता मधुर फल असं येईल शब्द, त्यापासून आपल्याला एक काय बनवायचं आहे, वाक्य बनवायचं. बघा मधुरम फलम मह्यम अतीव रोचते, म्हणजे मधुर फळ मला काय होतं, खूप आवडतं. त्यानंतर ना पचतुम, माता भोजनम पक्तुम श्रमम करोती, म्हणजे माता भोजन बनवण्यासाठी काय करते, श्रम करते. त्यानंतर न गमगत्वा. गत्वा, गम प्लस त्वा यापासून काय शब्द बनतो, गत्वा. मग गत्वापासून आपल्याला काय करायचे, वाक्य बनवायचे. अहम महाविद्यालयम गत्वा अभ्यासम करोमी, म्हणजे काय, मी महाविद्यालयामध्ये जाऊन अभ्यास करते. त्यानंतर ना प्रियकथा. प्रियकथा हा शब्द ज्या वाक्यामध्ये येईल तसं आपल्याला काय बनवायचे, वाक्य बनवायचे. बघा रामस्य प्रिया कथा देवदूत असते, म्हणजे रामाची प्रिय कथा कोणती आहे, देवदूत आहे. त्यानंतर न चत्वारी दानानी, धन धान्यम ज्ञानम फलम एतानी चत्वारी दानानी, म्हणजे हे काय आहे, धन धान्य ज्ञान फल, हे काय आहे, 4 दान आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना नेक्स्ट क्वेश्चन, धातू रूपाने लिखत, म्हणजे इथं काय करायचे आहेत, धातूची रूप लिहायची आहेत. बघा पहिलं काय आहे, धातू रूपामध्ये त्यजत. आता त्यज हा काय झाला, त्याचा मूळ धातू झाला. बरोबर, त्यात कोणत्या गणातला आहे, भावादिगण. ठीक आहे. भावादिगणमध्ये नंतर ना कोणता लकार आहे, विधिलिंग लकार, प्रथम पुरुष एकवचन परस्मैपद. त्यानंतर ना इच्छंतू. इच्छंतूमध्ये ईश हा मूळ धातू आहे, लोटलकार, प्रथम पुरुष बहुवचन परस्मैपद. त्यानंतर न कथयिष्यध्वे, द्वे लागलेले. बरोबर, हा काय झाला, लुटलकार आत्मेनपदी आहे, याचा मूळ धातू कथ आहे, मध्यम पुरुष एकवचन. त्यानंतर ना अपद्यथा. अपद्यथामध्ये लंग लकार मध्यम पुरुष एकवचन येतं. ठीक आहे.
त्यानंतर ना हे मंत्रेमध्ये काय आहे, मंत्रे इथं लिहिलेलं नाही आहे बघा, राहिलं लिहायचं. आत्मेनपदी आहे. कसं आहे, आत्मेनपदी आहे. त्यानंतर ना लट लकार आहे. लकार कोणता आहे, लट लकार. त्यानंतर ना उत्तम पुरुष एकवचन, उत्तम पुरुष एकवचन आहे. ठीक आहे. हे धातूचा सुद्धा नेहमी क्वेश्चन येतो. 5 मार्क्स तुमची इथं होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर ना नेक्स्ट क्वेश्चन बघा, कारकवरून आलेला क्वेश्चन आहे बघा. रसात रक्तम प्रजायते. आता पहिला क्वेश्चन वाचूयात बघा. अधोदत्ते रेखांकितानां पदानां कारकसंबंध निश्चयी कृत्वा तद अनुसृत्य पदानां अर्थ लिखतु. म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं आहे की रेखांकित शब्द जे आहे, म्हणजे इथं रेखांकित म्हणजे अंडरलाईन केलेला, त्याचा कारक संबंध ओळखायचा आहे आणि त्यानुसार त्याचा काय लिहायचं आहे, अर्थ लिहायचा आहे. बघा, रसात रक्तम प्रजायते. रसात काय झाली, रसात म्हणजे पंचमी. काय झालं सूत्र त्याचं, अपादाने पंचमी, अपादान पंचमी. त्यानंतर ना जनकाय पत्रम लिखती. जनकाय चतुर्थी, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी करतो आपण, किंवा ज्याच्यासाठी दान करणं म्हणतो ना आपण, संप्रदाने चतुर्थी, चतुर्थी संप्रदानम. त्यानंतर न रोगीनम दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेत. मग हे काय झालं, करण झालं. तृतीया तत्पुरुष, तृतीया विभक्ती. त्यानंतर न प्रथमे मासी कललम जायते. मासी हा काय झाला, सप्तमी. ठीक आहे, सप्तमी. अधिकरणे सप्तमी. त्यानंतर ना आता इथं दोन्हीला पण अंडरलाईन केल्यासारखं दिसतंय बघा. जर पहिल्या शब्दाला अंडरलाईन असेल तर स हा कर्ता झाला, आणि पंडिताय जर असेल तर ती चतुर्थी झाली. ज्याला मगाशी सांगितलं, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी, म्हणजे पंडिताय, पंडिताला पंडिताय भोजनम ददाती. तर काय झालं, चतुर्थी संप्रदान. अशा प्रकारे कारक संबंध विचारला जातो. पुढे दीर्घोत्तरी प्रश्न. आता LAQ मध्ये बघा काय पहिला प्रश्न, उचित शब्दरूपम विलिख्य वाक्य योजयत. आपल्याला काय लिहायचं आहे आता इथं, जे शब्दरूप होते ते शब्दरूपाचे टेबल तुम्हाला पाठ पाहिजे. ऋतू काय झालं, उकारांत पुल्लिंगी शब्द आणि सप्तमी एकवचन. आता ऋतूचं सप्तमी एकवचन काय असतं, ऋतव असतं, बरोबर. मग वाक्य बनवून लिहायचं. ऋतवपासून, ऋतव हा शब्द येईल असं एखादं आपल्याला काय बनवायचे, वाक्य बनवायचे. बघा, वर्षा ऋतौ जलम पिबती, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये आपण काय पितो, पाणी पितो. त्यानंतर ना तद, हे काय आहे, सर्वनाम आहे, बरोबर. तद चतुर्थी एकवचन. तद चतुर्थी एकवचन काय असतं, तस्सै नमः. त्यानंतर ना अस्ति, इकारांत नपुसकलिंगी शब्द आहे. प्रथमा बहुवचन. अस्तिनी हा शब्द येईल असं एखादं आपल्याला वाक्य बनवायचं. बघा, अस्तिनी देहस्य आधारः, म्हणजे काय, अस्ति हे काय आहे, देहाचं आधार आहे. त्यानंतर वृक्षाचं अकारांत पुल्लिंगी शब्द काय झालं, वृक्षेभ्य, पंचमी. वृक्षेभ्य छाया लभते. वृक्षापासून आपल्याला काय भेटते, छाया भेटते. त्यानंतर ना भीषक ककारांत पुल्लिंगी शब्द आहे. तृतीय एकवचन काय येतं त्याचं, भीषजा औषधम यच्छती. हे काय झालं, त्याचं वाक्य झालं. त्यानंतर ना नेक्स्ट क्वेश्चन समासवरूनच आहे बघा. पुढे बघा, नेक्स्ट अधोदत्तानां समस्त पदानां विग्रह वाक्यम समस्त पदम वा समास नामना सह लिखत. म्हणजे इथं काय करायचे, सामासिक शब्द जो असेल त्याचा विग्रह पण लिहायचा आणि तो कोणता समास आहे म्हणजे समास सुद्धा ओळखायचा आहे. बघा, आता पहिलं काय आहे, सर्वे रसाहा. सर्वे रसाहामध्ये सप्तमी तत्पुरुष, सर्वे रसाहा. त्यानंतर ना फलप्रद फलम प्रदाती इति. त्यानंतर ना प्रदती, फलम प्रदती, फलम प्रदाती इति उपपद तत्पुरुष झाला. त्यानंतर प्रतिपदिकार्थ लिंग वचन परिणाम मात्रे. म्हणजे इथं काय, प्रतिपदिकार्थ च लिंग च परिणाम मात्रे च आलाय, म्हणजे काय झाला, इतरेतर द्वंद्व समास.
ठीक आहे. एकम एकम म्हणजेच काय झालं, प्रत्येकम. कोणता समास झाला, अव्ययी भाव समास. निर्दोष, निर्दोष बघा, दोषाणाम अभाव म्हणजे काय झालं, निर्दोष. याला आपण काय म्हणतो, अव्ययी भाव समास. नेक्स्ट इथं बघा, इथं काय करायचंय, संधी चित्वा वा योजयित्वा संधी सूत्रम च लिखत. आता याच्यामध्ये आपल्याला संधी करायची पण आहे आणि त्याचे सूत्रसुद्धा लिहायचं आहे. पहिलं क्षीणे अनिल, याच्यामध्ये जिथं क्षीणे प्लस अनिल, क्षीणे अनिल पूर्वरूप संधी काय येतं, हे पूर्वरूप संधी. त्यानंतर ना प्राणो अत्रह, प्राण प्लस अत्र, एकतर इथं विसर्ग असल्यामुळे ही विसर्ग संधीसुद्धा येऊ शकते किंवा इथं काय येऊ शकते, पूर्वरूप संधीसुद्धा येऊ शकते. त्यानंतर यथोत्तरम, यथोत्तरम यथ अधिक उत्तरम गुणसंधी. त्यानंतर ना पचती अन्नम, पचती ई आणि अ आहे म्हणजे इथं काय येणार, इको यनाची या सूत्रानुसार यनसंधी, पचत्यान्नम. त्यानंतर ना भक्षयेत दंतपवनम, भक्षयेद दंतपवनम काय होतं, जशत्व संधी होते. नेक्स्ट डी मध्ये बघा, धातूनाम प्रत्यय रूपाणी लिखत. आता इथं काय प्रत्यय लिहायचे, त्वा त्वा चिंतला त्वा प्रत्यय लागल्यावर काय होतं, चिंतवा. वृत्तला शान प्रत्यय लागल्यावर वर्तमान होतं. नशला तवत प्रत्यय लागल्यावर नष्टवत होतं. ठीक आहे. त्यानंतर ना आ प्लस लभ प्लस ल्यप, याला प्रत्यय लागल्यानंतर ना आलभ्य होतं. ठीक आहे, य लेभ्यंतप्रमाणे. त्यानंतर ना पठनीय, पठ प्लस अनियर काय होतं, पठनीय. नेक्स्ट क्वेश्चन वाक्यप्रयोग. आता वाक्यप्रयोगामध्ये कर्मणी कर्तरी, कर्मणी दिलं असेल तर त्याचं कर्तरी वाक्य बनवायचं, कर्तरी दिलं असेल तर त्याचं कर्मणी बनवायचं. आता इथं बघा, कृषकेनं, कृषकेनं ऑलरेडी इथं काय दिलेली, तृतीया दिली. मग तृतीयाचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतो, प्रथमामध्ये करतो. ठीक आहे. आपला 121 आणि 311 यानुसार. ठीक आहे, तृतीया बनवायची म्हणजे इथं तृतीयाचं काय होणार, प्रथमा होणार. कृषकः क्षेत्रम कर्षति, इथं काय आहे, प्रथमा, प्रथमाचं आपण काय करतो, तृतीया बनवतो. ठीक आहे. सुशीलः बालः पाठं पठति, सुशीलेन बालः पाठ पठ्यते. त्यानंतर कवी काव्यम रचयति. आता कवी इकारांत शब्द आहे, कवीची तृतीया काय होते, कविना, कविना काव्यम रच्यते. सेवकः ग्रामम अगच्छतः, सेवकची तृतीया काय होते, सेवकेन ग्रामम अगच्छेत. तेन सिंह दृश्यते, तेनचं काय होणार, इथं प्रथमा होणार. ऑलरेडी इथं तृतीया दिलेली आहे म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्मणी टू कर्तरी. सह सिंहम पश्यती. अशा प्रकारे पेपर डिफिकल्ट तर नव्हता, मॉडरेट लेवल होती. ठीक आहे. सिलेबस कॉपीनुसार जर अभ्यास केला तर होऊन जातं. ठीक आहे. थँक्यू.